तर पब्लिक आपल्याला रेडिएटर लिकेज झालं होतं, खोललं आहे आपण. आता पिंपळावला न्यायचं आहे सुरेश ट्रॅक्टरचा, घरीच खोललं आज. तरी इथं लिकेज आहे, आता सगळं काम करून घेऊ. सीझन पण बंद आहे आता. चला भेटू पिंपळावला. मग तसंच थोडंसं आपण धुवून काढलं, साफ केलं थोडंसं. म्हटलं या पा इथं लिकेज आहे आणि आपण ना घरीच खोललं आहे डायरेक्ट. त्याच्यात ना 2-3 दिवस होऊन आहे ना पाणीच थांबून राहिलं. आता आपल्याला जावं लागेल पिंपळाव वसवंत, तिथं रिपेअर करून भेटन. तर मग पिंपळावला भेटू आता. चला पिंपळावला आलो आहे आपण. किती आपण ते रेडी आणलं आहे रिपेअर करून. आपण आता आहे ना बसून घेऊ. पाऊस पण येतोय, फुल पावसाचं वातावरण आहे. चला घेऊ फिट करून. घाण पण खूप आहे. आता कुलंड वगैरे सगळं घेऊन आलो आहे. त्यांना काढतो मी. तर येवा इथं लिकेज झालं होतं, लिकेज काढून आणलं. आता कुलंड पण आणलं आहे. आता आहे ना खोललं तर खरं, पण आता फिट कसं करायचं, डोकं लावून करावं लागेल फिट. सर चला फिटिंग करता करता भेटू. आता कसं फिट करायचं काय फिटिंग करू राहिलो भाऊ. आता तसेच इथले आम्ही जे फिट केलं. अजून टर्बो त्याचं वाला एअर कूलर फिट करायचं आहे, एअर क्लिनर. आता फिटिंग झालं, ते एअर क्लिनर फिट करू. तर या बा इथले नट आवळून घ्यायचे बॅग. आता आपल्याला साफ करायचं आहे इंजिनमधलं, ते पाणी बाहेर आलं पाहिजे. तर मग आपण आहे ना आता आहे ना इथला वर टाकायचं आहे ना. आता आहे ना याच्यातलं पाणी काढायचं आहे, खराब पाणी जे इंजिनमध्ये जे आहे ना, तर ते काढायचं आपल्याला. आणि इथून पाणी वाचणार आहे. आपण हा पाईप पॅक करून घ्यायचं एकदम. आणि हा आहे ना आता काढून घ्यायचं आपल्याला. तर इथून पाणी वतीतच राहायचं आणि इथून खराब पाणी निघून येईन एक साईडनं. खराब पाणी वगैरे सगळं निघून येईन. तर आहे ना आता आहे ना आम्ही पाईप खोलतो. हा पाईप काढून घ्यायचा आहे. तर हा पहा पाईप काढून घेतला. आता इथून पाणी जाईल रेडिएटरमध्ये. ट्रॅक्टर चालू करायचा. आता याचं कॉम्प्रेसर ते बसून घेतो. पाणी ना वतून देऊ. पाणी किती वाजतं काय पाणी आता म्हणजे नवीन म्हटल्यावर खूपच पाणी बसन. तर चला आता येतं याचं पुढचं सोलिस ट्रॅक्टरला आहे ना पुढून येतं कॉम्प्रेसर, तर ते बसून घेऊ. चला या भैया बसवलं आहे आपण. आता ना हे फिट करून घेतो चांगलं, म्हणजे प्रॉब्लेम नाही. नेमकी व्हिडिओ काढायला कोणी नाही आहे, सगळं मीच करतो आहे. त्याच्यामुळे वेळ झाला. पण एक लय मोठी मिस्टेक झाली. इथं वायसर टाकले, इथं वायसरच टाकले नाही. आता वर तिकडून खोलावं लागेल. वायसर टाकावं लागते. कुठलं काय असं कसं खोललं काय कळा ना. तर जोडायचं काम चालू आहे. वायसर या इथलं पॅक केलं आहे. आता इथलं एक मोकळं आहे, याच्यातून पाणी टाकायचं आपल्याला. तर त्याला पाणी टाकायचं टायमाला बनवू व्हिडिओ आपण.
बीट सगळं झालं आहे. पाणी बिणी आता एवढं फिट करायचं. हा इथं खालून पाणी जे खराब पाणी आहे ते काढून घेऊ आता इथून. हे वापस खोलावं लागणार आपल्याला. याच्यातलं पाणी काढून घ्यायचं. कुलन आणलं आहे आपण. हे ते 1 लिटरचे थोडं म्हणजे 1 लिटरला कमी थोडं याच्यात टाकायचं आणि थोडं उरण ते याच्यात टाकायचं. तर मग आता आहे ना वातायचे ओतून घेऊ. तर चला.